महापौर पदासाठी भाजपने अनुभवी नगरसेविका ऋतू राजेश तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलाय। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटप यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली असून 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत ऋतू तावडे या महायुतीचे उमेदवार असतील। मुंबईचे महापौर पद हे सर्वसाधारण प्रवर्ग महिला या गटासाठी आरक्षित झाल्याने भाजपने अनुभवाला प्राधान्य देत तावडे यांच्या नावाची घोषणा केली आहे। नेमक्या कोण आहेत या ऋतू तावडे पाहूयात। नमस्कार, मी स्वराली बिडवे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। ऋतू तावडे यांचा राजकीय प्रवास अत्यंत संघर्षमय आणि प्रभावी राहिला आहे। घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक 132 मधून त्या दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत। 53 वर्षीय तावडे यांनी यापूर्वी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष यशस्वीपणे भूषवले आहे। महिलांच्या अस्मितेचा प्रश्न असो किंवा विविध जाहिराती, त्यांच्या आंदोलनाची दखल खुद BBC लंडनने देखील घेतली आहे। त्यानंतर घाटकोपरमध्ये पाणी टंचाई निर्माण करणाऱ्या पाणी माफियांविरोधात त्यांनी काढलेला हंडा मोर्चा आजही चर्चेत आहे। तसेच पालिका शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम आणि टॅब सारखे प्रयोग राबवण्यात महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे। भाजपचा हा निर्णय एक राजकीय मास्टरस्ट्रोक मानला जात आहे। ऋतू तावडे या स्वतः मराठा समाजातील असून त्यांचा मतदारसंघ मात्र गुजराती बहुल आहे। मराठी आणि गुजराती अशा दोन्ही मतदारांना साधणारा एक सक्षम चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। तसेच मराठा प्रतिष्ठा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत। महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे ऋतू तावडे या मुंबईच्या पुढच्या महापौर पद होणार हे आता निश्चित झाले। मुंबईच्या महापौर पदाच्या रूपात त्या विकासाचा नवा मॅप कसा रेखाटणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास इथेच थांबूयात। पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।